नमस्कार. प्रकृती पॉडकास्टच्या या दुसऱ्या भागात मी विदुला टोकेकर आपलं स्वागत करते. आज मी एका अत्यंत जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहे आणि तो म्हणजे जाऊ तिथे खाऊ. अकबराने बिरबलाला विचारलं, मी तुला 3 प्रश्न विचारतो. या तिन्हीचं उत्तर एकच आहे. ओळख. आपण या पृथ्वी तलावर कशासाठी आहोत? दिवसातलं सर्वात महत्वाचं कार्य कोणतं? आपण सगळी कामं, कष्ट, दगदग कशासाठी करतो? बिरबल उत्तर देणार त्याच्या आधीच अकबराचा मेव्हणा मध्येच बोलला, खाण्यासाठी जहापनाह. या पृथ्वी तलावरचं आपलं सगळ्यात आवडतं काम म्हणजे खाणं. दिवसातलं सर्वात महत्वाचं कार्य म्हणजे खाणं. दिवसभर एवढी मरमर करतो ती खाण्यासाठीच हुजूर. अकबरानं कनवाळूपणे त्या गोलमटोल मेव्हण्याकडे पाहिलं आणि बिरबलाला पुन्हा विचारलं, तुला काय वाटतं बिरबल? चिकाच्या पडद्याआडच्या अस्वस्थ हालचालीकडे अकबर बिरबल दोघांचंही लक्ष गेलं होतं. बिरबल म्हणाला, जहापनाह, खाण्यासाठी हे उत्तर अर्ध बरोबर आहे. खाण्यात तर आनंद आहेच, पण माझ्या मते या तिन्ही प्रश्नांचं उत्तर कालच्यापेक्षा आज बेटर, स्ट्रॉंगर अँड फास्टर बनणं असं आहे. तबकातलं एक द्राक्ष तोंडात टाकत अकबराने बिरबलाला चिडवलं, अच्छा, जसं काही तुला चांगलं चुंगलं खायला विशेष आवडतच नाही. बिरबल हसून म्हणाला, हा, असं कसं हुजूर? अलबत्त मला खायला खूपच आवडतं, पण कसं आहे हुजूर, जिवंत राहण्यासाठी श्वास घेणं महत्वाचं आहे, आवश्यक आहे. पण कुणी आपण पृथ्वी तलावर असण्याचा हेतूच श्वास घेणं आहे असं म्हणू लागलं तर जरा चुकेलच ना. तेच खाण्याबद्दल हुजूर. मला खायला आवडतंच, पण म्हणून मी खाण्यासाठी जगतो असं मी म्हणणार नाही. खरं तर माझीही अवस्था अकबराच्या मेव्हण्यासारखीच होती. इतकी की विमानाचं तिकीट काढताना सुद्धा कुठली विमान कंपनी खायला देते आणि त्यातल्या त्यात बरं खायला देते हा निवडीचा एक निकष असायचाच माझा. ब्रेकफास्टला काय, शनिवारी संध्याकाळी काय, रविवारचा काय मेनू, हे विचार सुद्धा करायला आवडायचं मला. आणि या निसर्गोपचारवाल्यांचं तर भलतंच, पोट शक्यतो रिकामच ठेवा म्हणतात. मी जेव्हा निसर्गोपचार शिकत होते तेव्हा मी पुणेरी आढ्यतेने म्हटलं होतं, छे छे, हे असं काही शक्य नाही. तेव्हा आनंद सरांनी लगेच पुणेरी फटका दिला होता. ते म्हणले, ते दिसतच आहे, तेच बदला म्हणजे सगळं बदलेल. तर एकदा शिकायचंच म्हटल्यावर काय. तर निसर्गोपचारात खाण्याबद्दल खरंच काय म्हटलंय? सगळ्यांना वाटतं तसं कमी खा, उपाशी राहा, उकडलेलं बेचव काहीतरी खा, असं. निसर्गोपचारक म्हणतात, नैसर्गिक वागा. भूक लागली की खा, भूक भागली की थांबा. शरीर सांगतं ते ऐका. लवकर पचणारं, पचायला हलकं, कमीत कमी प्रक्रिया केलेलं खा, बस एवढंच. यात बेचवपणा, निरसपणा कुठे आहे? मस्त रसरशीत फळं, खजूर, ताज्या भाज्या, रंगीत चविष्ट कोशिंबिरी, यात चवीशी तडजोड कुठे आहे? जे खाऊन पोट जड होतं, सुस्ती येते, खूप वेळ लागतो पचायला, ते अन्न नकोय याचे इशारे शरीर हर प्रकारे देत असतं, फक्त आपण ऐकतच नाही. तर खाणं काय, कधी आणि किती यावर निसर्गोपचाराची साधी, सोपी आणि बुद्धीला पटणारी तत्व आहे. त्याच्याही आधी का खायचं, मी का खातो किंवा खाते, आजूबाजूचे पशु, पक्षी, मासे, किडे, कीटक, मुंग्या, वाघ, माकडं, गाढवं का खातात त्याचा विचार करा. पशु, पक्षी, किडे, मुंग्या हे सगळे भूक भागवण्यासाठी खातात. भूक भागवणं हा त्यांच्या खाण्याचा उद्देश असतो. डिप्लोमसी म्हणून, सेलिब्रेशन म्हणून, टाइमपास म्हणून, पाऊस पडतोय म्हणून, थंडी वाजते म्हणून नाही. साधारणपणे आपण खातो कारण 1 वाजता लंच ब्रेक झालेला असतो किंवा आपण पार्टीत असतो, कुणाचं तरी लग्न वाजत गाजत असतं, कुणा मोठ्या कस्टमरला भेटायचं असतं, मैत्रिणींची भिशी असते, खूप दिवसांनी कॉलेजचे मित्रमैत्रिणी भेटणार असतात, म्हणून खातो आपण. यात भूक लागणे आणि खाणे यांचा परस्पर संबंध तुटलाच आहे, तो आधी आपण लक्षात ठेवूया. भूक लागली की खायचं आणि भूक भागल्यावर थांबायचं. आता याच्यानंतर मी जे सांगणार आहे किंवा बोलणार आहे ते सर्वसाधारण प्रौढ माणसांबद्दल आहे. लहान वाढत्या वयाची मुलं, स्तनदा माता, वृद्ध, आजारी व्यक्ती यांच्यासाठी त्यांच्या गरजांनुसार थोडं वेगळं सांगायचं आहे, पण ते वेगळ्या एपिसोडमध्ये. तर काय खायचं? जे निसर्गात मिळतं ते. वडापाव झाडाला लागत नाही, पुरणपोळी, बिर्याणी, चहा, कॉफी, पावभाजी, डोनट काही झाडाला लागत नाही. फळं, शेंगा, भाज्या हे झाडाला लागतं, त्याच स्वरूपात खाता येत. सहसा आपण काय खातो? जे फ्रीजमध्ये असतं ते, ज्याचा वास जीभ उद्दीपित करतो ते, ज्याची जाहिरात टीव्हीवर होते ते, जे थोडंसंच उरतंय म्हणून फ्रीजमध्ये ढकलावं लागणार आहे ते, एकावर एक फ्री मिळतं ते, दिसायला छान दिसतं ते. शरीर काय मागतं ते खरंच खातो का आपण? का रसनच राज्य करते? म्हणजे काय, वडापाव, पुरणपोळी, बिर्याणी, पावभाजी, डोनट, चहा, कॉफी काही नाही खायचं, पण हे समजून खायचं की जिभेच्या नादाला लागून आपण पोटावर ताण आणतो आहोत, तर नंतर पोटाला विश्रांतीही द्यायची आहे, म्हणजे पुढच्या वेळी नवे पदार्थ नव्या चवेने खाता येतील. कधी खावं? सोपं उत्तर भूक लागल्यावर. शास्त्रीय उत्तर जेव्हा पचनशक्ती चांगली असते त्यावेळी.
आधीचं जेवण पूर्ण पचल्यानंतर मध्ये थोडा वेळ पोटाला विश्रांती मिळाल्यानंतर मग म्हणजे ढोबळमानाने सकाळी 9:30 ते 12:30च्या दरम्यान आणि संध्याकाळी 5 ते 9च्या दरम्यान 2 जेवणांच्या मध्ये 8 तासांचं अंतर ठेवून. सहसा आपण कधी खातो? सकाळी 8:30 वाजता, दुपारी 1 वाजता, रात्री 9 वाजता. मित्र भेटतो तेव्हा, आनंद होतो तेव्हा, काही सुचत नाही तेव्हा, फार भारी आयडिया सुचते तेव्हा, सिनेमा बघायला जातो तेव्हा, यात भूक लागते तेव्हा. ही वेळ फारच क्वचित असते. कारण आपल्याला ना खरी खरी कडकडून अशी भूकच लागत नाही, म्हणजे आपण ते लागूच देत नाही. तर जर भूकच लागत नाही तर खायचं तरी कशाला? असो, किती खायचं हे तर फारच सोपं आहे. पोट भरेपर्यंत नाही तर पोटात 2 घास जागा ठेव. शिवाय मध्ये अधे तोंडात टाकणं वगैरे शक्यतो टाळायचंच. कोरडं खायचं नाही. खूप ओलावा असलेलं, म्हणजे पानचट नाही, पाणी घालून शिजवलेल्या भाज्या नाहीत, पण ओलावा असलेल्या ओलसर भाज्या अधिक चांगल्या. कोशिंबिरींना, फळांमध्ये पाण्याचा अंश तसाही भरपूर असतोच. तर अशा रीतीने खाद्य प्रश्नाचा एक भाग आज आपण पाहिला. रोज काय जेवायचं हा एक यक्ष प्रश्न सर्वांसमोर असतोच. त्याला निसर्गोपचारात काय उत्तर आहे यावर आपण एकदा बोलणार आहोत. वाढत्या वयाच्या मुलांना काय देऊ? सकाळी उठून झटपट डबे करायचे असतात, त्यात काय देऊ? खेळाडूंनी काय खायचं? अशा सगळ्या विषयांवर आपण एकेका एपिसोडमध्ये गप्पा मारणार आहोत. हा, आणि मुख्य म्हणजे आता आषाढी एकादशी आलेली आहे. घरोघरी उपवासाच्या तयाऱ्या चाललेल्या असतील, मेनू ठरत असतील, तर मी पण 1-2 पदार्थ सुचवते. पहिला पदार्थ, एक छान पिकलेलं सुंदर पिवळं धमक केळं घ्या. केळ्याऐवजी तुमच्या आवडीचं कुठलंही फळ घेतलं तरी चालेल. पपई चालेल, पेरू, आंबा, खरबूज, टरबूज, जांभळं, कोणतंही फळ चालेल. ते समोर घ्या. आवश्यक असेल तर सोला, आवश्यक असेल तर फोडी करा आणि मनापासून चावून चावून खा. सांगू दुसरा पदार्थ, छान काळा खजूर घ्या, धुवा, बिया काढा, खा. अगदीच घशाखाली उतरत नसेल तर मस्त घरच्या तुपाबरोबरही खाऊ शकता तुम्ही खजूर. ओके, चला आता आणखीन एक पदार्थ, काकडी, भेंडी, भोपळा या किंवा तुमच्या मते उपासाला चालणाऱ्या कोणत्याही भाज्या कोणत्याही प्रमाणात घ्या. बारीक चिरा किंवा किसा, छान मिसळा. भरपूर ओलं खोबरं, कोथिंबीर घाला, लिंबाचा रस घाला. छानशा बॉल मध्ये घ्या. चवीने खा. तुम्ही जर माझ्यासारखे असाल तर भोपळा वगैरे कच्चाच किसून घाला. तुम्ही जर माझ्या मुलांसारखे असाल तर भोपळ्याच्या फोडी करून वाफवून वगैरे घ्या. जाता जाता एवढंच सांगते की आषाढी एकादशी हा उपास आहे. त्यामुळे आषाढी एकादशीचा खरा उपास करण्यासाठी तुम्हाला शुभेच्छा देऊन इथे थांबते. पुन्हा भेटूया पुढच्या शुक्रवारी प्रकृतीमध्ये असाच एक जिव्हाळ्याचा विषय घेऊन.